अर्थसंकल्पावर चर्चा सुरू झाली की एक शब्द सतत ऐकू येतो, टॅक्स हॉलिडे. पण नेमका टॅक्स हॉलिडे म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर सरकार काही ठराविक कंपन्यांकडून काही वर्षासाठी कर कमी घेते आणि करही माफ करते. यालाच टॅक्स हॉलिडे म्हणतात. मग सरकार असं का करतं? कारण यामुळे भारतात नवीन गुंतवणूक येते, मोठ्या कंपन्या इथे कारखाने आणि प्रकल्प उभारतात आणि त्यातूनच नवीन रोजगार निर्मिती होते. आता यंदाच्या अर्थसंकल्पात या संदर्भात एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. जगभरात क्लाउड सर्व्हिस देणाऱ्या परदेशी कंपन्यांनी जर भारतात डेटा सेंटर उभारले आणि त्यातून सेवा दिल्या तर त्यांना 2047 पर्यंत टॅक्स हॉलिडे दिले जाणार आहे. म्हणजे जवळपास पुढची 20 वर्ष कराचा भार खूपच कमी राहणार. पण यासाठी एक अट आहे. या कंपन्यांना भारतात सेवा द्यायची असेल तर त्या सेवा भारतीय कंपन्यांच्या माध्यमातून भारतीय ग्राहकापर्यंत पोहोचवाव्या लागतील. यामागचा सरकारचा उद्देश स्पष्ट आहे. गुगल, अमेझॉन सारख्या मोठ्या कंपन्यांनी इतर देशाऐवजी भारतामध्ये डेटा सेंटर उभारायचे आणि इथेच रोजगार निर्माण व्हायला पाहिजे. तसंच ज्या भारतीय कंपन्या या परदेशी कंपन्यांसोबत भागीदारी करतील त्यांच्यासाठीही दिलासादायक निर्णय आहे. त्यांच्यासाठी पुढील काही वर्ष 15% फिक्स टॅक्स रेट ठेवण्यात येणार आहे. म्हणजेच थोडक्यात सांगायचं तर सरकार असं म्हणतंय, भारतामध्ये या, गुंतवणूक करा आणि रोजगार निर्मिती करा, टॅक्सची चिंता करू नका. ही रील तुम्हाला आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि महाराष्ट्र चॅनलला फॉलो करायला विसरू नका.